मित्रांनो नमस्कार. आपण जर कुठे शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने यूपीएस पेन्शन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना एनपीएस मध्ये जाण्याचा पर्याय दिला आहे. हे स्विच फक्त एकदाच करणार येणार असून निवृत्तीपूर्वी 1 वर्ष किंवा व्हीआरएस पूर्वी 3 महिने हा निर्णय घ्यावा लागेल. स्विच नंतर गॅरंटेड पेन्शन बंद होईल, मात्र सरकारकडून एनपीएस खात्यात 4% अतिरिक्त योगदान हे मिळत राहील. केंद्र सरकारने पेन्शनच्या नियमामध्ये मोठा बदल केला आहे. वित्त मंत्र्याने जाहीर केले आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन सिस्टीम म्हणजेच यूपीएस मधून नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजे एनपीएस मध्ये जाण्याची एकदा संधी मिळणार आहे. या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. हे स्विच फक्त एकदाच एका दिशेनेच करता येणार आहे. मधील कर्मचारी त्यांच्या निवृत्तीच्या 1 वर्ष आधीपर्यंत एनपीएस मध्ये स्विच करू शकतात. जे कर्मचारी स्वच्छ निवृत्ती किंवा व्हीआरएस घेत आहेत त्यांना निवृत्तीच्या किमान 3 महिन्याआधी हा निर्णय घ्यावा लागेल. स्विच केल्यानंतर कर्मचाऱ्यांना यूपीएसची गॅरंटेड पेन्शन ही मिळणार नाही, मात्र सरकारचा अतिरिक्त 4% योगदान थेट एनपीएस खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांना एनपीएसच्या नियमानुसारच रक्कम काढता येईल. यासाठी पीएफआरडीए म्हणजेच एक्झिट अँड विड्रॉल अंडर एनपीएस रेग्युलेशन 2015 हा लागू असेल. ज्यांच्यावर अनुशासनात्मक कारवाई सुरू आहे किंवा ज्यांना सेवेवरून काढले गेले आहे त्यांना हा पर्याय उपलब्ध राहणार नाही. ठराविक कालावधीमध्ये निर्णय न घेतल्यास कर्मचारी डिफॉल्टनेच यूपीएस मध्ये राहतील. सरकारचं असं म्हणणं आहे की या बदलामुळे पेन्शन प्रणाली अधिक लवचिक आणि सोपी बनेल. वित्त मंत्र्यांनी अलीकडे संसदेमध्ये माहिती दिली की यूपीएस अंतर्गत आतापर्यंत 7253 दावे प्राप्त झाले असून त्यातील 4978 दाव्यांचं निराकरण झालं आहे. सध्या 25756 निवृत्त केंद्रीय कर्मचारी यूपीएस अंतर्गत अतिरिक्त लाभांसाठी पात्र आहेत. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.